नमस्कार. आज आपण एका खूपच महत्त्वाच्या आणि खरं तर अनेकांना चिंता वाटायला लावणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. विचार करा, जर तुमची जमीन तुमच्या परवानगीशिवाय कुणी विकली तर? काय होतं अशा वेळी? महाराष्ट्रात हे किती गंभीर आहे आणि यावर काय काय करता येतं? हे सगळं आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर मूळ प्रश्न हा आहे की मालकाच्या परवानगीशिवाय जमीन विकली गेलीच तर नेमकं काय होतं? म्हणजे विचार करा, तुमची वडिलोपार्जित किंवा स्वतःच्या कष्टाने घेतलेली जागा आहे आणि अचानक एक दिवस कळतं की ती विकली गेलीये, तुम्हाला काहीही कल्पना नसताना. मग अशा वेळी कायदा काय सांगतो? एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे. महाराष्ट्रात परवानगीशिवाय जमीन विकणं ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये. हा एक गंभीर फौजदारी गुन्हा आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. हा एक क्रिमिनल ऑफेन्स आहे. याचं गांभीर्य समजून घेणं म्हणूनच खूप महत्वाचं आहे. चला तर मग या विषयाच्या थोडं आणखी खोलात जाऊया. ही विक्री नक्की बेकायदेशीर का ठरते आणि याच्या मागची कायदेशीर बाजू काय आहे हे जरा नीट समजून घेऊ. बघा, अनेकदा काय होतं, जमिनीची मालकी ही एकाच व्यक्तीकडे नसते. ती विभागलेली असते, खास करून जेव्हा ती वडिलोपार्जित मालमत्ता असते. अशा जमिनीला आपण संयुक्त मालमत्ता म्हणतो. आणि खरं सांगायचं तर इथेच फसवणुकीची शक्यता सगळ्यात जास्त असते. आणि हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे. लक्षात ठेवा, जर जमिनीचे एकापेक्षा जास्त सहमालक असतील तर त्या प्रत्येकाची म्हणजे अगदी प्रत्येकाची संमती विक्रीसाठी बंधनकारक आहे. एकाचीही संमती नसेल तर तो व्यवहार कायदेशीर ठरूच शकत नाही, अजिबात नाही. ठीक आहे, संमती नाहीये म्हणून व्यवहार बेकायदेशीर आहे. पण हा गुन्हा कसा बनतो? म्हणजे एक चुकीचा व्यवहार आणि एक गुन्हा यात फरक आहे, बरोबर? तर आता आपण पाहूया की हा व्यवहार फक्त एक बेकायदेशीर व्यवहार न राहता तो गुन्हा कसा बनतो. इथे फरक अगदी स्पष्ट आहे. बघा, कायदेशीर विक्री म्हणजे काय तर पारदर्शकता, सगळ्यांचा सहभाग, सगळ्यांची सही, सगळ्यांची संमती. या उलट बेकायदेशीर विक्रीत काय होतं तर इतरांना पूर्णपणे अंधारात ठेवून त्यांच्या हक्कांवर गदा आणली जाते. हाच तो फरक आहे. आणि सहसा अशी विक्री करण्यासाठी काय वापरलं जातं? बनावट कागदपत्र, खोट्या सह्या, बनावट संमतीपत्र. आणि ज्या क्षणी या बनावट कागदपत्रांचा वापर होतो त्याच क्षणी हे प्रकरण थेट फौजदारी गुन्हा म्हणजे क्रिमिनल ऑफेन्स बनतं. इथूनच गोष्टी गंभीर व्हायला लागतात. अशा प्रकरणांमध्ये पोलीस सरळ सरळ फसवणूक म्हणजे फ्रॉड, कागदपत्रांमध्ये फेरफार करणे म्हणजेच फोर्जरी आणि हे सगळं मिळून कट रचला म्हणून कॉन्स्पिरसी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांखाली गुन्हा दाखल करू शकतात. आता अनेकांना काय वाटतं की अरे, यात फक्त जमीन विकणारच जबाबदार असेल, पण तसं अजिबात नाहीये. या फसवणुकीच्या जाळ्यात इतरही अनेक जण अडकू शकतात. हे एक मोठं जाळं आहे. सगळ्यात पहिला आणि मुख्य आरोपी कोण? तर अर्थातच तो सहमालक जो इतरांची फसवणूक करून जमीन विकतो. तो प्रामुख्याने जबाबदार असतो. पण खरेदीदाराची ही जबाबदारी आहे. हो, जमीन घेण्याआधी सर्व मालकांची संमती आहे की नाही, कागदपत्र खरी आहेत की नाही हे तपासणं खरेदीदाराचं कर्तव्य आहे. यालाच ड्यू डिलिजन्स म्हणतात. जर त्याने हे केलं नाही तर तो सुद्धा कारवाईला पात्र ठरू शकतो. आणि मग येतात दलाल किंवा एजंट. या व्यवहाराला मदत करणारे, मध्यस्थी करणारे जे कोणी असतील ते सुद्धा या गटाचा भाग मानले जातात आणि त्यांच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे जर या सगळ्या कामात एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने म्हणजे समजा तलाठी किंवा सब रजिस्ट्रार यांनी जाणीवपूर्वक मदत केली असेल, कागदपत्रांकडे कानाडोळा केला असेल तर ते सुद्धा या गुन्हेगारी गटात सामील मानले जातात आणि त्यांच्यावरही अत्यंत कठोर कारवाई होऊ शकते. ठीक आहे, हे सगळं झालं, पण आता सर्वात महत्वाच्या भागाकडे वळूया. समजा दुर्दैवाने कुणासोबत असं काही घडलं असेल तर त्यांनी शांत न बसता कोणती तातडीची पावलं उचलायला हवी? ही 4 पावलं खूप खूप महत्वाची आहेत. नीट लक्षात घ्या. पहिलं, क्षणाचाही विलंब न करता थेट पोलीस स्टेशन गाठा आणि FIR दाखल करा. दुसरं, दिवाणी न्यायालयात जाऊन ते बेकायदेशीर खरेदी खत रद्द करण्यासाठी दावा ठोका. तिसरं, आणि हे खूप महत्वाचं आहे, जमिनीचा प्रत्यक्ष ताबा म्हणजे फिजिकल पोझेशन जर तुमच्याकडे असेल तर तो कोणत्याही परिस्थितीत सोडू नका. आणि चौथं, लगेच तहसीलदारांकडे लिखित तक्रार देऊन 7/12 नोंदी बदलण्यापासून थांबवा. आता बघा, फसवणूक झाल्यावर उपाय करण्यापेक्षा ती होऊच नये यासाठी काळजी घेतलेली कधीही चांगली नाही का? तर मग आपली मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो ते पाहूया. या 3 सोप्या पण अत्यंत प्रभावी गोष्टी आहेत. 1. नियमितपणे आपला 7/12 उतारा ऑनलाईन तपासा. काही बदल दिसतोय का यावर लक्ष ठेवा. 2. जमिनीच्या इतिहासातील सगळ्या फेरफार नोंदींवर लक्ष ठेवा.
आणि 3, सगळ्यात महत्त्वाचं, वेळोवेळी आपल्या जमिनीवर प्रत्यक्ष जाऊन ताबा कोणाकडे आहे याची खात्री करा. तिथे कोणी अनोळखी व्यक्ती तर नाही ना, हे तपासा. आणि शेवटी एक महत्त्वाचा इशारा, जमीन खरेदी करताना एक चूक बरोबर लाखांचे नुकसान. ही गोष्ट केवळ खरेदीदारांनाच नाही तर जमीन मालकांनाही तितकीच लागू होते. आपल्या मालमत्तेबद्दलची एक छोटीशी चूक किंवा थोडासा निष्काळजीपणा आपल्याला अक्षरशः लाखांच्या नुकसानी टाकू शकतो. त्यामुळे सतर्क रहा, जागरूक रहा आणि आपली मालमत्ता सुरक्षित